नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। आज 29 मे 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य आणि देशातील सर्वात मोठ्या बातम्या। सोलापूरच्या ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू असून भरनियमाने शेतकरी पुरता हैराण झाले आहे। दिवसा आणि रात्री ही वीज गुल होत असल्याने शेतीपंपांना पाणी देणे कठीण झाले असून आता डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रस्त्यावरील नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे। सोलापूरच्या सलगर वस्ती परिसरात 100हून अधिक जुन्या झाडांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आली आहे। घटनास्थळावरून लाकडाने भरलेला टेम्पो जप्त करून 24 तास उलटल्यानंतर अद्याप कोणतेही गुन्हा दाखल झालेले नाही। त्यामुळे पर्यावरणप्रेमी मधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। निवडणूक खर्चाचा हिशोब वेळेत सादर न केल्याने पंढरपूरचे 15 आणि अक्कलकोटचे 3 उमेदवार अपात्र ठरले आहेत। विभागीय आयुक्तांनी एकूण 18 उमेदवारांवर पुढील 3 वर्षासाठी ही कारवाई केली असून समाधानकारक खुलासा न मिळाल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। सोलापूर जिल्ह्यात उडीदाच्या बोगस बियाण्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे। कृषी विभागाने अक्कलकोट आणि बार्शी तालुक्यात धाड टाकून तब्बल 8 लाख शेतकऱ्यांचे बनावट बियाणे पकडले असून प्रसिद्ध कंपन्यांच्या पेशव्यांची नक्कल करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात होती। देशातील अन्नधान्य उत्पादनात यंदा 5% मोठी वाढ होणार असून एकूण उत्पादन 336.56 दशलक्ष टनावर पोहोचण्याचा अंदाज आहे। तांदूळ, गहू आणि मक्याच्या विक्रमी पिकामुळे हे यश मिळाले असून कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी यांचे श्रेय देशातील शेतकऱ्यांना दिले आहे। पश्चिम आशियातील युद्ध लांबल्यास देशातील विमा क्षेत्राची वाढ मंदावू शकते, अशी चिंता LICचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर डोराईस्वामी यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान केंद्र सरकार LIC मधील काही हिस्सा विकून 10,000 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत असल्याची माहितीही समोर आली आहे। कांदा उत्पादकासाठी दिलासादायक बातमी। आता नाफेड आणि NCCF व्यापाऱ्याऐवजी थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर ही माहिती दिली असून यांच्यामुळे मध्यस्थांची साखळी मोडीत निघणार आहे। इंधन दरवाढीचा फटका आता समृद्धी महामार्गालाही बसला असून टोल वसुलीत 4% घट झाली आहे। वाहनांच्या संख्येत दररोज 3 ते 5 हजारांची घट झाल्याने रस्ते विकास महामंडळाला रोज सुमारे 13.6 लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांचे पाणी सिंचनासाठी वापरणाऱ्या शेतकऱ्यांवर आता जादा जलशुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने 1 जुलै 2026 पासून या शुल्क निर्धारणाची कार्यवाही सुरू केली असून या प्रस्तावावर हरकती नोंदवण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 433 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 12 जून रोजी विशेष ग्रामसभेत आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे। राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 10 जुलैला अंतिम आरक्षण प्रसिद्ध होईल, ज्यामुळे आता गाव पातळीवर राजकारण चांगलेच तापणार आहे। दुग्धजन्य पदार्थाच्या निर्यातीसाठी हलाल प्रमाणपत्र हे कोणत्याही धार्मिक प्रचारासाठी नसून ते केवळ व्यावसायिक अनिवार्यतेसाठी असल्याचे स्पष्टीकरण गोकुळने दिले आहे। इस्लामिक राष्ट्रांमध्ये निर्यातीसाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असून गोकुळच्या या प्रमाणपत्राची वैधता मार्च 2028 पर्यंत अशी माहिती महाव्यवस्थापकांनी दिली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात दुग्ध संस्थांच्या पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे। सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी गोकुळ संघाकडे 1320 दूध संस्थांच्या वर्षभराच्या संकलनाची माहिती मागवली आहे। यामुळे सुमारे 47,000 दूध बिले तपासली जाणार असून सुनावणी प्रक्रियेला आता अधिक वेग आला आहे। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केवळ 6 महिन्यात तब्बल 1,06 कोटी रुपयांची वीज वापरली आहे। यामध्ये 1,01,414 शेतकरी ग्राहकांचा समावेश असून राज्य सरकारच्या धोरणानुसार हे वीज बिल शासन भरणार असल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे।
छत्रपती संभाजीनगरमध्ये शत्रू संपत्तीच्या नोंदीत हेराफेरी केल्याप्रकरणी भूमी अभिलेख अधीक्षक डॉक्टर विजय वीर यांना निलंबित करण्यात आले आहे. वरिष्ठांची परवानगी न घेता घेतलेले निर्णय आणि क्षेत्रफळ दुरुस्तीतील अनियमितता यामुळे ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्या कार्यकाळातील सर्व निर्णयांची आता चौकशी होणार आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर असताना सोयाबीन आयातीमुळे दरवाढीची शक्यता मावळली आहे. केंद्र सरकारने 6 लाख टन सोयाबीन आयातीचा करार केल्यामुळे देशांतर्गत बाजारात दर हमी भावापेक्षा कमी राहिले आहेत. यामुळे ऐन तेजीच्या काळात फायदा न मिळाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. विदर्भात सूर्याचा प्रकोप वाढला असून नागपुरात गेल्या 24 तासात उष्माघाताने 10 जणांचा बळी गेल्याची भीती व्यक्त होत आहे. शहराचे तापमान 45.7 अंशावर पोहोचले असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मृतांमध्ये रस्त्यावरील भिक्षेकऱ्यांसह 3 रेल्वे प्रवाशांचाही समावेश आहे. देशभरातील 20 राज्यांमध्ये हवामान विभागाने पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे. पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्यामुळे उत्तर भारतात तापमानात घट होऊन नवतापाच्या कडाक्याच्या उन्हापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा देशात 273.9 लाख टन कांदा उत्पादकांचा अंदाज असताना सरकार केवळ 0.73% कांदा खरेदी करणार आहे. कांदा खरेदी दरात झालेली तटपुंजी वाढ आणि बाजारभाव पाडण्याच्या सरकारच्या धोरणामुळे उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलमुळे 52% वाहनधारकांचे मायलेज घटल्याचा दावा एका सर्वेक्षणात करण्यात आला आहे. 29% लोकांनी इंजिनमध्ये बिघाड आणि कंपन्यांची तक्रार केली असून 20% इथेनॉलमुळे मायलेजमध्ये 1 ते 6% घसरण होत असल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारने सार्थक PDF योजनेला मार्च 2031 पर्यंत 5 वर्षाची मुदतवाढ दिली असून यासाठी 25,530 कोटींची निधीची तरतूद केली आहे. यामुळे रेशन वितरण प्रणालीत मोठे बदल होणार असून रेशन दुकानदारांच्या कमिशनमध्येही सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.